बायगा डेलिकेसी आई एक नंबर, खूप मजा आली. बाय बनारस कॉटन फॅन्सी हे ते एवढ्या प्रकारचे सिल्क असतात. मतलब बँगलोरवाला जर असेल ना ते अराउंड डबल जेवण जास्त 3 टाइम्स मोठा आहे. कोणाला पण विचारलं आपके पास अच्छा क्या मिळतं, हे सभी अच्छा मिळतं, कुछ भी मागव. इथं तसं ना. मित्रांनो, ब्लॉग एक प्रयत्नाच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे सध्या कोइंबतूरला. आम्ही काल रात्रीच मदुराईवरनं कोइंबतूरसाठी बस पकडली आणि आम्ही रात्री 3:30 पावणे 4 वाजता इथं पोहोचलो. तिथून आम्हाला थोडा स्ट्रगल झाला कारण की आम्ही स्टे बुक नव्हता केला. थोडा रिसर्च केल्यावरती आम्हाला समजला कोइंबतूरवरनं आम्हाला डायरेक्ट आदियोगीसाठी बस मिळणार नाही. त्यासाठी आम्हाला गांधीपुरम बस स्टँडपर्यंत यायला लागेल. तर आम्ही काय केलं, काल रात्री ओळा केली. कोइंबतूर बस स्टॉपपासून आम्ही गांधीपुरम बस स्टॉपला आलो आणि नंतर इथे आम्ही शोधायला लागलो की काय स्टे आहे काय नाही. रात्रीचे 4 वाजले 4:30 वाजलेले, ऑलमोस्ट सगळा शट होता. बट आम्हाला 2-3 आम्ही जागेवरती बघितला काही जास्त एक्सपेन्सिव्ह, मुद्दाम जास्त एक्सपेन्सिव्ह बोलवते कारण की आपण स्टेटच्या बाहेरून येतो, आपण हिंदीमध्ये बोलतो किंवा इंग्लिशमध्ये बोलतो, तर त्यांना ते समजून येतं, म्हणजे जास्त हाय चार्ज करतात. तर मग आम्ही शोधता आम्हाला एक इथे सिटी पार्क म्हणून एक आहे हॉटेल, तिथे भेटला असते आणि आम्ही रात्री झोपून गेलो. आता उठलो आहे, आता आम्हाला लागलेले भूक, आता आम्ही जाऊ. एक रेस्टॉरंट भेटला आहे, दिंडीगुल थालावापट्टी असं काहीतरी आहे आणि आणखीन एक शुभू मेस म्हणून एक होता. तर आम्ही ते दोघांमध्ये कन्फ्यूज होतो. आम्ही जर 3-4 लोकल्सला विचारला जेन्युइनली थांबवून की भाई नक्की काय, कुठं जाऊ, काय करू, तर ते बोलले का दिंडीगुल थालापट्टीला जा. तर आता मी तिकडं चाललो आहे. इथं चांगलं आहे यार, सिटी पण खूप जास्त गरम आहे. मी त्याच गोष्टीवरती रडलो ओव्हर द ट्रिप, बट स्टील खूप जास्त असं चटक्का बसते आणि त्यात हाफ पॅन्टवरती आलो आहे आम्ही. हुशार होत ना आम्ही मी पण हाफ पॅन्टवरती आलो कारण की फक्त जेवायचं आहे, नंतर मग चेंज करून मग नंतर आधी गेलं जायचं. बट सिटी इज क्लीन. आम्ही सिटी सेंटरमध्ये असू म्हणून एखादे असेल, बट सिटी इज क्लीन, सिटी इज वेल मेंटेन्ड. आय कॅन से दॅट. चांगली सिटी आहे. दिस इज 3rd टाईम मी आलो आहे कोइंबतूरमध्ये. पहिल्यांदा आलो तो मम्मी पप्पांसोबत, जेव्हा आम्ही उटी, मैसूर, हैदराबाद वगैरे असतो सगळा सर्किट मारत होतो. आम्ही कॉलेजमध्ये एक कार बनवतो प्रोजेक्ट म्हणून. आम्ही फॉर्म्युला भारतमध्ये रिप्रेझेंट करायचा होता, तर आम्ही कार घेऊन इथं कोइंबतूरमध्ये आलतो. मी आणि माझी अख्खी टीम आलती. तेव्हा पण खूप हीट होती, तेव्हा पण इथं येऊन काम केलं होतं. तेव्हा एवढा थकलेलो मी, लिटरली 4-5 दिवस मी एवढा आम्ही ड्रेन्ड आउट होतो. तर हा दिस इज 3rd टाईम. आता मी लिजरसाठी आलो आहे. आता लिजरमध्ये पण बघतो आहे काय खायचं, काय हे नाही ते नाही. दिस इज द गुड वे ऑफ एक्सप्लोरिंग. बट खूप गरम आहे यार, बट कोई ना. मित्रांनो पोचलो आहे थालापट्टी, काय असेल ते भाई वाचताच नाही ते. आजचे स्पेशल्स आहेत वाटते, बघूया काय आहे. व्हेज मीलमध्ये हे आहे आणि हे दट्टी राजा. मस्त भूक लागलाय, त्यात नाश्ता पण नाही केला, डायरेक्ट 12:30 वाजता जेवायला आलोय. भाई तुडवणार. आम्ही गोष्टी पण बऱ्यापैकी मागितल्यात का, म्हणजे सगळ्याच गोष्टी ट्राय करायच्या होत्या. त्यालाच सांगितलं रेकमेंड करायला वेटरला, त्याने केल्या रेकमेंड. त्याने 3 गुड स्टार्टर 3 स्टार्टर मागितले. हा एकटा व्हेज आहेच मित्रा. सॉरी काल सोबत होतो बट आज नाही, बस झाला, दॅट्स इट. याने ग्लास पण पितल्याचे वापरलेत. काय थंड मस्त वाटतं यार पाणी प्यायला. मटन घी रोस्ट, मटन कुच्ची, बाय टेस्ट चांगली आहे, खूप चांगली आहे. तो मटन कुच्चीची तर आणखीन भारी टेस्ट लागली. तो मटन घी रोस्ट ठीक आहे, आपण खाल्लेला आहे ही गोष्ट, बट ही गोष्टची करी वगैरे एक नंबर, टॉप नॉच. इनफॅक्ट व्हेज पण भारी आलं आहे. हा हे जो पनीर काय होता, पेपर पनीर, तो पण मस्त लागला. आणि थाली पण थाली पण मस्त वाटते, म्हणजे एस्थेटिक तर वाटते, खूप गोष्टी पण खूप दिसतात, चांगला तर वाटते. कसं वाटलं रे व्हेज थाली? ओपी रे, कसला भाजू, कसलं गरम गरम झालाय, कडक ना. आहे क्वालिटी आहे. एवढे दिवस नव्हती भेटली, पण आता क्वालिटी भेटली. चिकन कुत्तू परोठा मागितला, पराठाचा काहीतरी मिक्सर करून काहीतरी दिलं. दिसायला टेम्पटिंग वाटते, बघू कसं लागतं. बायगा डेलिकेसी आहे, एक नंबर, खूप मजा आली खायला. आणि इनफॅक्ट त्याच्यासोबत एक रस्सा पण दिला, त्याच्यासोबत त्याने मिक्स करून आणखीन भारी वाटतं. चिकन 65 बिर्याणी, मटन बिर्याणी. मित्रांनो काय टेम्पटिंग वाटते यार, काय टेम्पटिंग वाटते. सगळे लिटरली भाई एक टेस्ट बड हिट केलं. नाईस मजा आली. आणखीन येते. ही ओव्हरऑल सिटिंग एरिया यांची आहे. यांचा ॲम्बियन्स पण चांगला होता, यांची हॉस्पिटॅलिटी पण चांगली होती. हे मॅनेजर आहेत, मॅनेजरने पण जास्त सपोर्ट केला. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस.
तर यानंतर आम्ही आदियोगीला जाऊ आणि नंतर मग यांनी 2-3 गोष्टी सजेस्ट पण केल्या की कुठे जायचं, कुठे फिरायचं वगैरे. तर मग आता ते बघतो. आणि त्याने खायची पण एक गोष्ट आम्हाला सजेस्ट केली की इथं ज्या रेस्टॉरंटला जा तिथं खा, तिथं बघू. आता तिथं तो पण ट्राय करून बघू. तिथं काहीतरी युनिक बिर्याणी आहे. सिल्क सारीच्या स्टोअरमध्ये आलो आहे. तिथं आत घुसले त्याने आम्हाला बटर मिल्क बटर मिल्क सांगितलं. इट इज अ गुड टॅक्टिक यार. म्हणजे हां, पहिले रिटर्न करण्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण पहिलेच शांत करा कस्टमरला, त्याच्यानंतर ते पूर्ण फोकस जाते आणि थोडंसं ते जिंकून पण जातात. तर छोट्या गोष्टी आहेत, बरं आहे. बाय बनारस कॉटन फॅन्सी हे ते एवढे प्रकारचे सिल्क असतात. फक माहीत पण नव्हतं. फॉटीज मित्रांनो, नाही करून बघा टाइमपास करायला गेलतो. खर्च करून आलेत पोरा, तर खर्च करून आलेत. बॅगी वेगी घेऊन चालले तुझी काय मुंबईला शॉपिंगला. डेंजर. लेट्स गो. साड्या घेतल्यात. साड्या घेताना आपण घेऊ शकतो लगेच, पण जर घराच्या इन्व्हॉल्व केला ना भाई साहेब, डेंजर होऊन जातो. हे पॅटर्न असत, कलर असत, हा कलर आहे नको. जे आपल्याला आवडतंय ते घ्या. मित्रांनो, आम्ही रेडी होऊन आलेलो आहे गांधीपुरम बस स्टॉपला. इथून आम्हाला ईशा फाउंडेशनची बस भेटेल. मागे तुम्ही बघत असाल तर ती ईशा फाउंडेशनला बस नेते सोडते. अराउंड 1.5 तासाचा प्रवास आहे. मे बी 5 वाजता ती बस सुटेल. त्यानंतर मग आम्हाला ती घेऊन जाईल आणि नंतर मग आम्ही तिथे एक्सप्लोअर करू. बघूया कसं होतंय. द बिगेस्ट चॅलेंज हिअर विच वी आर फेसिंग इज लाईक आम्हाला बसवरती काय लिहायचं मला वाचता नाही. तिथे जाऊन आम्हाला विचार लागते प्रत्येक गोष्टीला काय आहे. आता मतलब आम्हाला सांगितलं का 14D म्हणून बस आहे. ही बाई 14D आहे, त्यात जाऊन बसा. आता आम्ही याच्यात जाऊन बसलो, लोकांना विचारला. आता बघूया कसं होतं तिथं. मित्रांनो, फायनली आदियोगीला पोहोचलोय. मी बँगलोरमध्ये पण गेलतो भाई. याची खूप जास्त मोठा एरिया घेतला आहे इकडे. मतलब बँगलोरवाला जर असेल ना, याचे अराउंड डबल जेवण जास्त 3 टाइम्स मोठा आहे. आम्ही थोडा लेट आलोय. सनडाऊन झालं, थोडा अंधार व्हायला स्टार्ट झाला. पण भाई आहे. आदियोगी ज्या एरियामध्ये असतं ना, मागचा बॅकग्राऊंड नेहमी ऑरेंज असतो. मला लास्ट टाइम पण ऑरेंज भेटलेला. फोटो टाकेल इथं कुठेतरी. बट हे असं ऑरेंज मिळाल्यानंतर काय फोटो देतात, भारी फोटो देतात. काय मा बॉय, काय झालं. वाव, आडवा कसली मस्त वाटतात. सरळ सूट उभी आहेत आणि एक ना भरपूर झाड आहेत. लिटरली भरपूर झाड आहेत. बॅकमधून असं वाटते कसलाच मस्त वाटते. आणि किती यूज आहे. लोक बघा, लोकांचा कम्पॅरिझन बघा. आणि हे बघा आदियोगी बघा मावळ, किती ह्यूज मूर्ती बांधले. In this magnificent state of yoga, अख्ख्या रेस्टॉरंटमध्ये फक्त आम्हीच राहिलोय. सगळा अख्खा रेस्टॉरंट रिकामा. 11 वाजल्यात फक्त. यांची तर लवकर रॅपअप करतात. सिटी लवकर झोपते. मुंबई सरकारनं किंवा नवी मुंबई सरकार पण नाही, इन जनरल का कुठल्याच सरकारनं आपल्या इथं खूप लेटपर्यंत गोष्टी चालतात. इथं नाही तर लवकर संपते सगळं. ॲज ऑलवेज व्हॉट अन एक्सपिरियन्स ऑफ आदियोगी. मी लास्ट इयर पण अटेंड केला होता, फक्त बँगलोरमध्ये केला होता ॲज आय मेन्शन्ड. यावेळी कोइंबतूरमध्ये केला. काय एक्सपिरियन्स होता, मजा आली. फोटोज एक नंबर, लाईट शो एक नंबर, सगळ्यांचे म्हणजे द ओव्हरऑल एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर मग आम्ही पाया वगैरे पडायला गेलो. त्यांनी सगळ्या एक गोष्टी कसल्या मस्तपैकी अरेंज केल्यात. आणि एवढा मोठा आहे, एवढा वास्ट आहे. तिथून नॉर्मल पार्किंग परत आम्हाला यायला काहीतरी अर्धा किलोमीटर तसं चालत आलो. त्यानंतर आम्ही बस भेटणं वॉज थोडासा केओटिक, पण आम्हाला बसायला भेटला पण आम्हाला काय एवढा वाटला नाही. लास्टच्या सीटवरती आम्ही 4 जण बसलो. 1 तास लागतो तो 1.25 तास लागला यायला, कारण की ऑब्व्हियसली विथ ट्रॅफिक. बट आणखीन एक गोष्ट आहे, बँगलोरसारखी ट्रॅफिक नाही कोइंबतूरमध्ये. तर मग आम्हाला एवढा हॅसल नाही वाटला की एकदम सिटीमध्ये एकदमच कंजेस्टेड आहे असा काही सीन नव्हता. सिटीमध्ये एंट्री केली आणि आम्हाला तर लागली भूक. पुन्हा टाईम कॅमेरा यूज केला, चार्जिंग संपून गेली. तर आम्ही सगळेजण असे काटेवरती होत का आत्ता फोन स्विच ऑफ होईल, आत्ता फोन स्विच ऑफ होईल. तू हाच एकटा रिच असतं फक्त चार्जिंग मध्ये. 50% तुम्हाला देतो पण. हा, एक याचं असतं कारण की आता सॅमसंग आहे, आयफोनवाल्यांची चार्जिंग पण ठीक आहे. आम्ही फोन्स पण तेवढे वापरतो आणि कॅमेरा युजली चालू असतो म्हणून तसं. आत्ता ते झाल्यानंतर आता आम्हाला सकाळपासून एक सजेस्ट करत होतील. गुगल पण सत्रांचा तो सजेस्ट करतो, ChatGPT पण तेच सजेस्ट करते. इनफॅक्ट आम्ही ज्याला कोणाला रस्त्यावरती पण विचारतोय, सगळी जणं बोलतात
हरिभवनला जा आणि खाऊन या. आम्ही बस स्टँडवरती उतरलो, तिथून आम्ही केली ओला आणि आम्ही इथं आलो. काहीतरी 3 किलोमीटर आमच्या इथून आम्ही आलो आणि आता बसलो. भाई साहेब एंट्री केल्यावरती एवढा मस्त ॲस्थेटिक्स आहेत हे बघा. पूर्ण ॲस्थेटिक आहे यार, पूर्ण म्हणजे पूर्ण रेस्टॉरंट मस्त बनवलं आहे, जेन्युइनली मस्त बनवलं आहे. आणि यांची ही पद्धत खूप भारी आहे यार, ज्याच्यात त्यांनी पानावरती ते ताटावरती ते देतात, ताटावरती पान ठेवून देतात. एक नंबर. इकडचे जे वेटर्स असतात ते खूप जास्त चांगले कम्युनिकेट करतात. आता त्यांना जाऊन विचारलं की भाई तुम्ही आम्हाला सजेस्ट करा हे काय हे काय, ते नाही बोलणार की नाही हम लोग के यहाँ पे सभी अच्छा मिळते आप कुछ भी मांगा. आपल्या इथं तर तोच असतं. कोणाला पण विचारलं आपके पास अच्छा क्या बोलतो, नाही सभी अच्छा मिळतं कुछ भी मांगाओ. इथं तसं नाही. ते बोलतील का अरे आप ये ले लो, आप ये ले लो, ये अच्छा है, ये हमारा लोकल है, ये है. ते लिटरली कॉन्व्हर्सेशन करतात आपल्या सोबत की मतलब इट टेक्स 10 मिनिट फॉर देम टू कन्व्हिन्स अस की हे चांगलं आहे. मग त्या हिशोबाने आम्ही ऑर्डर करते आणि ती येते पण खूप चांगलं आहे. सकाळी पण चांगलं, आत्ता पण मी तेच एक्सपेक्ट करते की आत्ता पण चांगलं येते. याला बोलतात स्टार्टर. भाई साहेब काय 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 आणलं आहे आणि त्याने पद्धतशीर एक एक ठेवताना एक सांगितलं का ही आहे. नाईस वे टू प्रेझेंट. आम्ही सगळीजणांना असे नूबसारखे प्रश्न विचारतोय काय ह्याच्यासोबत हे काय त्याच्यासोबत ते द्यायचं, कारण की आम्हाला जेन्युइनली माहिती नाही. बट त्याच्याकडनं अशी जजमेंटल फिलिंग पण नाही येते का तो आम्हाला जज करतोय काय करतोय. तो लिटरली फक्त एक्सप्लेन करून आम्हाला सांगतोय का याच्यासोबत हे काय तर याच्यासोबत ही मटन करी खायची काय करायची. असं असतं ना का आपल्याला वाटतं जजमेंटल फेस मग आपण प्रश्न विचारायचे कमी करतो. बट इथं तर फिलिंग नाही येत. ते एक्सप्लेन करतात घ्या असं आहे. नाही पण माहिती आहे कल्चरला नवीन आहोत, चांगली गोष्ट. आता आम्ही बऱ्याच गोष्टी मागितल्या आणि आम्ही अर्धा फुल आहोत. आम्ही बोललो त्याला 2 बिर्याणी सांग. त्याने पहिले घेतली ऑर्डर, नंतर मग गेला परत आला. मला बोलतो पहिले एकच खातो मी आणि नंतर मग तुम्हाला एक आणखीन जर पाहिजे असेल तर मी परत देईन. कारण की तो बोलतो का जास्त हेवी आहे. युजली आपले तर कुठं म्हणजे आपल्या इथंच नाही मग कुठे पण गेलो असतो तरी पण त्याने बोलले असते की मागितलं तर देऊन टाका, तर संपली आपली जबाबदारी नाही ती. बट स्टील दे हॅड दॅट कन्सर्न की जाऊन त्यांना सांगावं की जास्त क्वांटिटी आणि हे ते. तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात